नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल 9 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर झाला. खरं तर सर्वच प्रेक्षकांना हा निकाल पाहावयास मिळालेला आहे. मान तालुक्याचा विचार केला तर भाजपला 2 जिल्हा परिषदेचे गट मिळालेले आहेत आणि 3 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला झेडपी गट मिळालेले आहेत. आंधळी सोनल ताई शेखरभाऊ गोरे या आंधळी गटातून जिल्हा परिषदेच्या सदस्य झालेल्या आहेत, तर बिदाल गटात सौ अलका बाळकृष्ण जगदाळे या जिल्हा परिषद सदस्य झालेल्या आहेत. मारडी गटात आपण आलो तर मारडी गटामध्ये सौ सोनाली ताई मनोज कुमार पोळ या जिल्हा परिषद सदस्य झालेल्या आहेत. गोंदवली बुद्रुक गटात आलो तर तिथं सौ शीतल रणपिसे या जिल्हा परिषद सदस्य झालेले आहेत. आणि कुकुडाड गटात जर आपण गेलो आणि अनिल भाऊ देसाई हे जिल्हा परिषद सदस्य झालेले आहेत. खरं तर 5 झेडपी गट आहेत, 1 पुरुष आणि 4 महिला असा हा जिल्हा परिषद गटामध्ये 5 जणांनी प्रवेश केलेला आहे. सातारा जिल्हा परिषद या 5 जणांचा प्रवेश झालेला आहे. जिल्हा परिषदेची स्थापना 1962 साली झाली. 1962 ते आतापर्यंत आपण जर बघितलं 2026 पर्यंत तर ठराविक लोकांनीच जिल्हा परिषदेमध्ये जाण्याचा वारसा जोपासलेला आहे. त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये जाण्याचा जो वारसा आहे तो पार्वतीबाई आबाजी पोळ आहेत. त्या जिल्हा परिषदेच्या सदस्य झाल्या. त्यानंतर तोच वारसा सदाशिवराव पोळ तात्या यांनी जोपासलेला आहे. त्यानंतर खरं तर अनेक वर्ष पोळ तात्या हे जिल्हा परिषद सदस्य होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पण ते झाले. खरं तर त्यानंतर त्यांच्याच पत्नी पोळ तात्यांच्या पत्नी सौ कमलताई पोळ यांना जिल्हा परिषदेमध्ये जाण्याचा मान मिळालेला आहे. खरं तर पती पत्नी नंतर जाण्याचा हा योग त्यांना आलेला आहे. पण पोळ तात्याच्या नंतर जिल्हा परिषदेमध्ये जाण्याचा जो मान मिळवलेला आहे तो सौ डॉक्टर भारती ताई संदीप पोळ यांनी मिळवलेला आहे आणि सौ सोनाली ताई मनोज पोळ यांनी मिळवलेला आहे. खरं तर महाराष्ट्रात पहिलाच असा एक विक्रम झाला. खरं तर दोन्ही जाऊबाई वेगवेगळ्या गटातून म्हणजे मारडी गटातून सौ सोनाली ताई पोळ या जिल्हा परिषदेमध्ये गेल्या आणि गोंदवले गटातून डॉक्टर भारतीताई पोळ जिल्हा परिषदेवर गेल्या. खरं तर हा पोळ घराण्याचा अनेक वर्षापासूनचा जिल्हा परिषदेमध्ये जाण्याचा हा प्रवास आज पण चालू आहे. खरं तर पोळ तात्यांचे विचार कार्य खरं तर या निमित्तानं खरं तर जोपासलेले आहे. आणि खरं तर 2026 मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यानंतर खरं तर 2 जाऊबाई वेगवेगळ्या गटातून लढणाऱ्या यावेळेला मारडी गटात सौ दोघींचा सामना झाला. अटीतटीची लढत अर्थात कडवी झुंज झाली ती 2 जाऊबाईमध्ये. खरं तर सोनालीताई पोळ या अगोदर मारडी गटातूनच निवडून गेलेल्या होत्या आणि त्यानंतर महिला बाल कल्याण समितीच्या जिल्हा परिषदेचे सभापती झाल्या. आणि त्यानंतर आपण खरं तर डॉक्टर भारतीताई पोळ या गोंदवले गटातून निवडून गेलेले होते गेल्या वेळेला, पण यावेळेला तो गट आरक्षित झाला. त्यामुळे भारतीय जनता पार्टीतर्फे सौ भारतीताई पोळ या मारडी गटात त्यांना निवडणूक लढवावी लागली. आणि अगोदरचा जो गट होता मारडी गट त्यामध्ये अगोदर सौ सोनालीताई पोळ या होत्याच आणि बरोबर राष्ट्रवादीतर्फे सोनालीताई पोळ आणि भाजपतर्फे डॉक्टर भारतीताई पोळ अशा आमने सामने आल्या आणि रंगत वाढली. आणि खरं तर 2 जाऊबाईपैकी कोण जिल्हा परिषदेत जाणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली होती. खरं तर दोघीपैकी एक जाणार हे सर्वांनाच माहित होतं सरमतदारांना, पण नक्की कोण जाणार याची उत्सुकता खरं तर सर्वांनाच लागलेली होती. खरं तर यावेळेला बघितलं तर दोघी प्रचार करत असताना एक मुद्दा सातत्याने सांगत होत्या की तात्यांचे विचार कार्य आम्ही जनतेपर्यंत तात्यांनी केलेलं कार्य लोकांना माहित आहे आणि मतदान करा. खरं तर तात्यांचे विचार वर खरं तर हे विचार कार्यावरच हे खरं तर निवडणूक लढत होती. आणि कुणाला मतदान द्यायचं हा खरं तर मारडी गटातल्या लोकांना प्रश्न पडलेला होता.
खरं तर मार्डीकरांचा आणि पोळ घराण्याचं एक ऋणानुबंध फार मोठं आहे. आणि कसा मार्ग काढावा हा प्रश्न पडला. पण मार्डी गावाच्या बाहेर खरं तर सर्वांनाच प्रश्न होता की कशा पद्धतीने मतदान करायचं. पण हा विषय खरं तर रंगतच वाढली आणि अखेर राष्ट्रवादीतर्फे सोनालीताई मनोज पोळे या निवडून आल्या आणि थोड्या मतानं, थोड्या म्हणण्यापेक्षा बऱ्याच फरकानं डॉक्टर भारतीताई पोळ यांना पराभवाचा सामना करावा लागला. खरं तर पोळ घराण्यानंतर जो पुढचा जो जिल्हा परिषदेमध्ये जाण्याचा वारसा जोपासला तो गोरकुटे मलवडीच्या खाशीराव जगताप बापू यांनी. खरं तर खाशीराव बापू जिल्हा परिषद सदस्य झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी कांचनमाला जगताप त्याही जिल्हा परिषद सदस्य झाल्या. खरं तर तोच वारसा त्यांच्यानंतर पुढे आला तो सुवर्णा अरुण देसाई त्यांनी जोपासला. खरं तर हे सर्व होत असताना खरं तर पती पत्नी म्हणजे पोळता त्यांच्यानंतर कांचनमाला जगताप आणि खाशीराव बापू जगताप हे पती पत्नी जिल्हा परिषदेमध्ये गेले. पण त्यांच्यानंतर कन्येनं सुद्धा तिथं जिल्हा परिषदेमध्ये सदस्य होण्याचा मान मिळवलेला आहे. जसं पोळ घराण्यामध्ये सुनबाई सुद्धा म्हणजे तात्यांची सुना सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये गेलेल्या होत्या. खरं तर हाच वारसा खाशीराव जगताप यांच्या कन्येने अर्थात सुवर्णाताई देसाई यांनी जोपासलेला आहे. पण अजून एक आपल्याला यामध्ये दिसत आहे की भाचे मामानंतर भाचे सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये गेलेले आहेत, ते अनिल भाऊ देसाई. खरं तर ते पहिल्यांदा कुकुडवाड गटातून निवडून आले, त्यानंतर गोंदवले गटातून निवडून आले आणि आता थेट सामना झाला तो पुन्हा कुकुडवाड गटामध्ये झाला. खरं तर कुकुडवाड गटाची जी आता जिल्हा परिषदेची निवडणूक होती ते अनिल देसाई विरुद्ध अरुण गोरे अशी लढत झालेली होती. खरं तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा हा जो विषय निवडणुकीत होता तो सर्वांचं लक्ष वेधणार होता. त्याचं कारण म्हणजे की अटीतटीची लढत होती. महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री आहेत जयकुमार गोरेबाव यांचे चुलत बंधू अरुण आबा गोरे या गटातून निवडणूक लढवत होते आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अनिल भाऊ देसाई ही निवडणूक लढवत होते. खरं तर हाच आपण बघितला इतिहास तर मामानंतर भाचा जिल्हा परिषदेमध्ये सदस्य झालेले आता आपल्याला पाहावयास मिळत आहेत. पण त्याचे अगोदर अनिल भाऊ देसाई आणि त्यांच्या भाऊजाई सुवर्णाताई अरुण देसाई यांनी पण जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश केलेला. म्हणजे दीर भाऊजाई असं एक ते नातं होतं आणि भाऊजाईनंतर दीर अनिल भाऊ देसाई यांना जिल्हा परिषदेमध्ये जाण्याचा मान मिळाला. खरं तर ही सर्व इतिहास आपल्या डोळ्यापुढे असतानाच दिलीप तुपे आहेत आपल्या गोंदवले गटातील ते जिल्हा परिषद सदस्य होते आणि त्यांच्यानंतर त्यांच्याच पत्नींना जिल्हा परिषदेमध्ये जाण्याचा मान मिळाला तो कमल तुपे यांना मिळालेला आहे. दिलीप तुपे यांची कन्या आता गौरी तुपे या जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सदस्य झालेले आहेत. खरं तर हा सर्व इतिहास आपण मान तालुक्यातील बघितला असताना पण एक महत्वाचा विषय आहे की महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री म्हणून जयकुमार गोरे भाऊ आज महाराष्ट्रभर काम करत आहेत. खरं तर ते जिल्हा परिषद सदस्य झालेले आहेत 2007 मध्ये आणि त्यानंतर ते विधानसभेची निवडणूक लागली आणि भाऊ आमदार झाले आणि पोटनिवडणूक लागली आणि त्याच पोटनिवडणुकीमध्ये आंधळीचे अर्जुन तात्या काळे हे जिल्हा परिषद सदस्य झाले. खरं तर यावेळेला ते पंचायत समितीला सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आलेले आहेत भाजपमध्ये. खरं तर तोच इतिहास जयकुमार गोरे भाऊ यांचा इतिहास जर बघितला तर भाऊंच्या नंतर जिल्हा परिषदेचा जाण्याचा जो मान आहे ते सोनालीताई शेखरभाऊ गोरे यांना मिळालेला आहे. अनेक वर्षाचा खरं तर तो मध्ये गॅप होता, तो गॅप या निमित्ताने निघालेला आहे. खरं तर अजून एक विशेष आहे की थोडक्या मताने जयकुमार गोरे भाऊ यांच्या थोरल्या वहिनी आहेत सौ भारतीताई अंकुश गोरे या थोड्याशा मताने प्रभूत झालेला आहेत. पण गोरेभाऊंच्या नंतर जयकुमार गोरेभाऊ यांच्या नंतर सोनल शेखरभाऊ गोरे यांना जिल्हा परिषदेमध्ये जाण्याचा मान मिळालेला आहे. खरं तर हा सर्व आपण बघितला तर पोळ कुटुंब असेल, गोरे कुटुंब असेल, जगताप कुटुंब असेल, तुपे असतील किंवा देसाई परिवार असेल, या सर्वांनी एक खरं तर जिल्हा परिषदेमध्ये जाण्याचा मान सातत्याने मिळवलेला आहे. खरं तर गट वेगवेगळ्या ठिकाणी त्या लढती आपल्याला पाहावयास मिळालेल्या आहेत. अनेक वेळेला ह्या लढती लक्षवेधी ठरलेल्या आहेत हे आपल्या खरं तर मतदार राजाला माहीत आहे. पण या लक्षवेधी ठरत असताना सुद्धा
जिल्हा परिषदेमध्ये जाण्याचा मान मिळवलेला आहे. खरं तर भविष्यात जिल्हा परिषद 1962 नंतर आपल्या मान तालुक्याला काय मिळालं हे मगाशी खरं तर सांगितलं की एक उपाध्यक्ष पद मिळालेलं आहे. म्हणजे या वारसा जोपासणाऱ्या ना एक उपाध्यक्ष पद मिळालेलं आहे पोळतात्यांना आणि त्यांच्या सूनबाई आहेत ते सोनालीताई पोळ आहेत. त्यांना महिला बाल कल्याण सभापती पद मिळालेलं आहे. खरं तर जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना भविष्यात खरं तर या परिवाराकडून मतदारांची एक अपेक्षा आहे की अध्यक्षपद खरं तर हे मिळावं. खरं तर हा विषय आज तोच घेतलेला आहे की एक पाऊल पुढं अध्यक्ष पर्यंत पडावं अशी एक मतदारांच्या किंवा मानवाशांच्या वतीने एक अपेक्षा करतो आणि मानदेश भूषण परिवार हा नेहमीच एक वेगळा विषय घेऊन व्हिडिओ बनवलेला आहे. आजचा हा व्हिडिओ नक्कीच प्रेक्षकांना आणि मानवासियांना आवडेल. धन्यवाद.